नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल। अहिल्यादेवींचा जन्म मे 31 इसवी सन 1725 रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या खेड्यात झाला। त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते। स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले। बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे मावळा प्रांताचे जहागीरदार होते। ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते। आख्यायिकेनुसार 8 वर्षाच्या अहिल्यादेवींना मल्हाररावांनी एका देवळात बघितले। मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले। अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इसवी सन 1754 मध्ये कुमेरच्या लढाईत धारातीर्थी पडले। त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही। 12 वर्षांनंतर मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले। त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या मावळा प्रांताचा कारभार बघू लागल्या। त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या। पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली। मावळच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जातात। त्यांनी नर्मदा तीरी इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलवली। राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले। त्यांनी त्यांचा जीर्णोद्धार केला। महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले। त्या अनेक देवळांच्या आश्रयदाता होत्या। त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रे धर्मशाळांचे बांधकाम केले। त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश होतो। वेरावळ येथील सोमनाथांचे गजनीच्या महम्मदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे देऊळ बांधले। सोमनाथाला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात। अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती। मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्री कर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती हे त्यांचे आयुष्यात सांगते। महेश्वर येथे 13 ऑगस्ट 1795 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले।